स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन ब्लॉगमध्ये। आणि आजपासून आपली सुरू होणार आहे एक सिरीज, ती म्हणजे कोकणची। आणि आम्ही आज निघणार आहोत श्रीवर्धन साईडला। श्रीवर्धन, दिवे आगार आणि हरिहरेश्वर असे 3 प्लेस आम्ही एक्सप्लोर करणार आहोत। आम्ही काय काय बघितलं, काय काय एक्सप्लोअर केलं, कुठं राहिलो, त्याचं बजेट किती होतं, ते सगळं आमच्या डिफरंट सिरीजमध्ये किंवा व्लॉग्समध्ये तुम्हाला बघायला भेटतील। तर आत्ता आम्ही जातो आहे श्रीवर्धनला, त्याच्या आसपास बऱ्याचशा गोष्टी आम्ही एक्सप्लोअर करणार आहोत। तर असेच सगळे ब्लॉग बघत राहा आणि एन्जॉय करा, आणि तुम्हाला याच्यातनं काही प्लॅन करता आलं तर नक्की प्लॅन करा। तर आत्ता आम्ही निघत आहोत आमच्या कारने। सकाळचे जवळपास 5:45 वाजलेले आहेत। थोडा अर्ली मॉर्निंग निघतो आहोत। पुण्यावरनं श्रीवर्धन जास्त दूर नाही आहे, रोज 4 तास लागतील। मेन जो आपला रूट असणार आहे तो म्हणजे ताम्हिणी घाट मार्गे आपण जाणार आहोत। तर चला, लेट्स स्टार्ट द जर्नी। गणपती बाप्पा मोरया। एकदम भल्या पहाटे ताम्हिणी घाटातनं ड्राईव्ह करण्याची मजा खूप वेगळीच आहे। खूप भारी आहे, मस्त रोड आहे आणि दोघं बाजूला एकदम झाडी, आणि खूप सुंदर प्रवास चालू आहे आमचा। खेडेगाव आणि लालपरी यांचं नातं वेगळंच आहे। प्रत्येक खेडेगावात आपल्याला लालपरी ही दिसतेच, कारण लालपरी म्हणजेच एसटी हे सगळ्यात महत्त्वाचं वाहन या प्रत्येक गावासाठी महत्त्वाचं आहे, आणि ते प्रत्येक गावाला जोडत असतं। श्रीवर्धन हे ऐतिहासिक शहर आहे। तसेच कोकणातील हे व्यापाराचे एक महत्त्वाचे बंदर देखील होते। बाळाजी विश्वनाथ भट यांचा जन्म श्रीवर्धनमध्येच झाला। तसेच ते श्रीवर्धनचे देशमुख सुद्धा होते। छत्रपती साताऱ्याचे शाहू महाराज यांचे ते पहिले पेशवा देखील होते। आणि तसेच इथं खूप सुंदर असे मंदिरं आहेत, तेही आपण एक्सप्लोर करू। कोकण म्हटलं की सर्वात मोठं आकर्षण हा समुद्र असतोच, पण त्याचबरोबर नारळाची झाडं, केळीची झाडं, फणसाची झाडं आणि कौलारू घरं, हे पण खूप मोठं आकर्षण आहे कोकणातलं। आणि हा आहे हॉटेलकडे जायचा रस्ता। या हॉटेलचा फुल व्हिडिओ आणि रूम टूर ह्या ब्लॉग नंतरच्या सिरीजमध्ये येणार आहे। स्टे ट्यून। तर आल्याच आम्ही भटकंतीला केलेली आहे सुरुवात, आणि आता आम्ही आलेलो आहोत एका सुंदर अशा कोकणी मंदिरात, जे आहे भैरवनाथाचं मंदिर। सुंदर असं कौलारू मंदिर, परिसर एकदम स्वच्छ आणि खूप छान सुंदर सजवलेलं आणि रंगकाम केलेलं असं मंदिर।
हे जे वरती ढोल वगैरे लावलेत ना आणि एवढ्या घंट्या ह्यासाठी एकतर नवसाच्या पण असतील किंवा मग कोकणात कीर्तनं खूप होतात कीर्तनाच्या वेळेला आणि त्यांचे जे हे असतात सण वगैरे त्यावेळेला तर खाली येत असतात सगळे ढोल. येथील कालभैरवाचं मंदिर हे खूप वेगळं आहे. नॉर्मली कालभैरवाचं जी मूर्ती असते ती दक्षिणमुखी असते, बट येथील जी मूर्ती आहे ती उत्तरमुखी आहे आणि खूप जागृत असं हे देवस्थान आहे. जुनं मंदिर आहे ना त्याच्यामुळे थंड वाटतं. किती सुंदर हे जास्वंदीचं फूल आहे आणि मी पहिल्यांदा हे असं डिफरंट टाईपचं बघितलं. बऱ्याच प्रकारचे जास्वंदीची फुलं बघितली पण खूप सुंदर आहे. तर हे बघा इथं किती मोठं हे चिकूचं झाड आहे. केवढ्या कैऱ्या लागल्यात त्याला. हो माय गॉड. भैरवनाथ मंदिराचं दर्शन करून झाल्यानंतर थोडं पुढे चालून आल्यावरती आत्ता आम्ही पोचलो आहोत लक्ष्मीनारायण टेम्पलजवळ. आणि मंदिराचं छत देखील कौलारू आहे कारण कोकणात पाऊस खूप असतो त्यामुळे इथे जे छत असतं ते कौलारू असतं आणि याचंही कौलारू आहे. तर चला घेऊया लक्ष्मीनारायणाचं दर्शन आणि मंदिरही आतून कसं आहे तेही आपण बघूया. श्रीवर्धनमधील हे लक्ष्मीनारायणाचं मंदिर खूप प्रसिद्ध आहे. याच्या मूर्तीची उंची जवळपास 2 फूट असेल. विष्णूची ही मूर्ती पाहावी अशी आहे आणि दक्षिण भारतीय शैलीनुसार ही मूर्ती काळ्या पाषाणातली आहे. या मूर्तीच्या उजव्या पायाशी विष्णू वाहन गरुड व डाव्या पायाशी लक्ष्मी आहे. या विष्णूच्या हातामधील जे शस्त्र आहे त्याच्या क्रमानुसार हिला श्रीधराची मूर्ती देखील म्हणू शकतो, पण सोबत लक्ष्मी असल्यामुळे लक्ष्मीनारायण असं ह्या मूर्तीला म्हटलं जात असावं. तर आज इथं आमच्या मुलांना एक छान गोष्ट पाहायला भेटली, ती म्हणजे आंब्याच्या झाडावरनं आंबा किंवा कैरी कसं काढतात आणि खूप छान वाटलं त्यांना देखील. लक्ष्मीनारायणाचं मंदिराचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही थोडं पुढे चालून आलो पेशवे स्मारक बघण्यासाठी, पण इथं रिडेव्हलपमेंटचं काम चालू आहे तर त्यामुळे आम्ही इथं काहीच एक्सप्लोअर करू नाही शकलो. तर आता इथून आपण पुढे जाऊया आणि इथलं अजून एक महत्त्वाचं मंदिर आहे त्याचं दर्शन घेऊया. तर आत्ता आपण आलेलो आहोत श्रीवर्धनमधल्या महत्त्वाच्या मंदिराचं दर्शन घ्यायला, जे की आहे श्रीवर्धनचं ग्रामदेवत देवी सोमजाई हे मंदिर. असं ऐकण्यात आहे की
अगस्त्य मुनींनी ह्या मंदिराची स्थापना केलेली आहे आणि तांबडी या टेकडीच्या पायथ्याशी हे मंदिर वसलेलं आहे. मंदिराचं कोरीव काम व जुन्या काळातील समया बघण्यासारख्या आहे. तसेच देवीची सुंदर अप्रतिम मूर्ती पण बघण्यासारखी आहे. प्राचीन कलाकुसरीचे हे उत्तम उदाहरण देखील आहे. तसंच जे काही महत्त्वाचे सण असतात ते श्रीवर्धनमधील ह्या मुख्य मंदिरात साजरे होतात. जसं की रथसप्तमी, रथयात्रा, दहीहंडी, नवरात्र, होळी अशा प्रकारचे जे आपले महत्त्वाचे सण असतात ते ह्या मंदिरात साजरे होतात. तर आता आपण निघालेलो आहोत समुद्राकडे, श्रीवर्धन समुद्र चौपाटीकडे. तर आमच्या रूमपासून हार्डली 10 मिनिट्स वॉकिंगवरती आहे समुद्र. तर आम्ही वॉक करत जातो आहोत आणि रस्ता खूप अप्रतिम आहे. म्हणजे इथं तुम्ही कुठेही वॉक करत जा, तुम्हाला वॉक करत जाताना कंटाळा येणार नाही. दोघं साईडनं खूप छान अशी हिरवळ आहे, झाडं आहेत, नारळाची झाडं आहेत. तर वॉक करायला कंटाळा येत नाही आणि सर्वीकडे खूप स्वच्छता आहे. आणि हे आमचे बॉईज. तर इथून सुरुवात झालेली आहे चौपाटीला आणि इथून दुकानांची सुरुवात झाली आहे. चौपाटीवरती जसं गोळा, पाणीपुरी, भेळ असं सगळं भेटतं तसंच इथं पण आहे. जवळून तुम्हाला थोडं दाखवते की हे सगळं असं जुनं भंगार झालेलं लोखंड, पेअर्स पार्ट्स वगैरे सगळे जॉईन करून हा असा बनवण्यात आलेला आहे. आणि इथं खूप छान डेव्हलप केलेलं आहे. छान असं इथं बांधकाम करून घेतलेलं आहे जेणेकरून आपल्याला खाली किनाऱ्यावरती जायचं नसेल तर आपण इथून मस्त वॉक करत पूर्ण बीचचा आनंद घेऊ शकतो. खूप छान कन्स्ट्रक्शन केलेलं आहे इथं. तर मस्त बसून चिल करू शकतो. आणि आता थोड्या वेळाने सनसेट होईल तर सनसेटचा आपण अनुभव घेऊ शकतो, आनंद लुटू शकतो. खूप छान आहे, स्वच्छ आहे पाणी. तर तुम्ही बघा. तर इथं विवेन छान एन्जॉय करतोय. तर हे बघा इथं असे छान बेंचेस वगैरे आहे, डस्टबिन आहे. कृपया कचरा आपला सर्व डस्टबिनमध्ये टाकायचा, त्यामुळे स्वच्छता राहील आणि आपल्याला पण फिरायला आणि फोटो काढायला मजा येईल. त्यानंतर इथं छान असे बेंचेस आहेत की आपण मस्त इथं बसून समोरचा व्ह्यू एन्जॉय करू शकतो. त्यानंतर इथं असं वरती पण एक सिटिंग अरेंजमेंट करण्यात आली आहे. तर आपण थोडंसं वरती बसूनही एन्जॉय करू शकतो सी व्ह्यू. थोडक्यात इथलं हे जे कन्स्ट्रक्शन केलेलं आहे बीचच्या बाजूला हे खूप सुंदर आहे, अप्रतिम आयडिया आहे ही. त्यानंतर हे बघा इथं आहे सेल्फी पॉईंट. इथं लिहिलेलं आहे श्रीवर्धन. इथं आपण सेल्फी काढू शकतो. इथं विवेन एक्सरसाइज करतोय आणि कार्तिक एन्जॉय करतोय व्ह्यू. हे खूप छान बनवलेलं अरेंजमेंट खूप छान आहे ही. तर इथं समोर छान सेल्फी पॉईंट आहे. छान वाटतंय हे.
बघा इथं लिहिलं आहे माझी वसुंधरा म्हणजे आपली पृथ्वी, आणि मग पृथ्वीवर वायू, जल, आकाश, अग्नी, भूमी ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत आणि त्या आपण जपल्या पाहिजे. त्याचा एक बोर्ड लावलेला आहे. आणि वाव, इथं समोर काहीतरी दिसतंय आम्हाला. वाव, इथं ही छान बोट अशी बनवण्यात आली आहे आणि मच्छीमार आणि त्यांची बायको असं खूप छान हा शिल्पकला देखावा किंवा सेल्फी पॉईंट काही वेळा खूप सुंदर आहे. वुडनपासून बनवलेलं आहे, सुंदर आहे. तर हा असा अँकर टाकून ठेवला आहे आणि होडीला बांधून ठेवलं आहे. कन्स्ट्रक्शनच्या इथून खाली आलो आहे आणि आता वॉक करत जरा साईडने चाललो आहे. तर आता वाजलेत 6:45. तर आत्ता वाजलेत 6:45 आणि सनसेट होतोय. खूप सुंदर दृश्य आहे. सन असा छान रेड झालेला आहे. माहीत नाही कॅमेरामध्ये किती कॅप्चर होतं आहे आणि कसं दिसतंय, पण लाईव्ह डोळ्यांनी बघताना इतकं सुंदर वाटतंय, खूप छान वाटतंय. आणि सनसेट नंतरचा व्ह्यू बघा. अजून बऱ्यापैकी प्रकाश आहे इथं आणि इथं मुलं खेळत आहेत, एन्जॉय करत आहेत, पाण्यामध्ये मस्ती करत आहेत. आणि हा सनसेट नंतरचा व्ह्यू आहे छान. अशी फेरी सफारी तुम्ही करू शकता तिथं. हे बघा, एक बोट चालली आहे. एक हाही आनंद आपण इथं एन्जॉय करू शकतो. एवढ्या लाटांमध्ये बोटमध्ये बसून जाण्याचा जो आनंद आहे तो आपण इथे घेऊ शकतो आहोत. इथं पण खूप छान आहे. मस्तपैकी कोळंबीचं शेप दिला आहे. खूप ब्युटिफिकेशन केलं आहे इथल्या नगरपालिकेने आणि खूप मस्त असे वॉकवे पण बनवले आणि खूप साऱ्या अशा गोष्टी आहेत, त्याच्यामुळे खूप छान वाटतं. सेल्फी पॉईंट्स आहेत खूप छान छान आणि वॉकवे पण. असं सगळ्याच कोकणातल्या नगरपालिकांनी किंवा ग्रामपंचायतींनी केलं तर आपले बीच अजून सुंदर दिसतील. लोकांनी व्यवस्थित वापरलं पाहिजे. तर आता बघा लाईट्स लागले आणि लाईट्स लागल्यानंतर किती सुंदर दिसतंय. एक सुंदर व्ह्यू दिसला आम्हाला दोघांना. तर आम्ही जस्ट इमॅजिन करत होतो की काय व्ह्यू आहे बाबा हा, किंवा काय दिसतं आहे आपल्या नजरेतनं. तर मला ॲक्च्युली क्रोकोडाईल दिसला की क्रोकोडाईल आहे. पुढे एकदम छोटंसं तोंड असं वरती आलं आहे, थोडा पाण्यात आहे. नंतर त्याचं ते हेड आहे आणि मग पूर्ण त्याची ती पार्ट आहे जिवंत झालेली. आणि तुला काय वाटतं? मला त्या डोंगराकडे बघून असं वाटतंय की एक राजा झोपला आहे. जी स्टार्टिंग पॉईंट आहे, जिकडे तुम्हाला स्टार्टिंग दिसते ना, ते त्याचं मुकुट असल्यासारखं मला वाटतं. त्याच्या पुढे त्याचा फेसवर ते मुठीचे केस असे थोडेफार वरती दिसतात. एखादा राजा झोपलेला जर बघितला असेल आपण तसं. त्याच्या पुढे थोडासा असा उंचा भाग जो दिसतोय तिथं मला चेस्ट असल्यासारखं वाटते. त्याच्या पुढे मग त्याचं पोट आणि मग खाली त्याची पाय, असं मला तिथं एक राजा झोपल्यासारखा दिसतोय. तुम्हाला काय वाटतंय त्या डोंगरकडे बघितल्यानंतर? तुम्हाला काय इमॅजिन होतंय ते कमेंट्समध्ये नक्की सांगा. तर फ्रेंड्स, हा होता आमचा आजचा व्हिडिओ, आजचा ब्लॉग. तर मजा आली ना समुद्रकिनारी एन्जॉय करायला?
श्रीवर्धन खूप सुंदर आहे आणि हा ब्लॉगही आमचा तुम्हाला नक्की आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स लोकांमध्ये शेअर करा आणि ज्यांना श्रीवर्धन ट्रिप करायची आहे त्यांच्यासाठी हा खूप उपयोगाचा आहे. तर नक्की पूर्ण बघितला त्याबद्दल धन्यवाद. आणि तुम्हाला जर आमचे असेच नवनवीन ब्लॉग्स बघायचे असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून आमचे व्हिडिओ आल्यानंतर तुम्हाला लगेच नोटिफिकेशन येईल. त्यासाठी सबस्क्राईब करून घ्या, कमेंट्स करा. टेक केअर, बाय.